जमीन माझी, कागद माझा. मी तुमच्याकडे भिकाऱ्यासारखं हात जोडून मागतो, पैसे घ्या पण कागद घ्या. तर मग ह्या सिस्टीमचा काय उपयोग? तो त्रास मला सहन झाला नाही. एखाद्यावरती टीका करणे खूप सोपं आहे. काय मला बाहेरच्या पेक्षा घरातच जास्त विरोध, आईचा, बायकोचा. अक्षरशः त्या रात्री झोप लागली नाही. मग भाजप, काँग्रेस आणि ह्या पक्षापासून लांब जाऊन आपण कुठं तर आधी नागरिक म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. अपघात झाला पण त्यांचा जुना गाडा आहे तो चांगल्या पद्धतीने रिपेअर झाला. लष्कराच्या भाकऱ्या बाजूने ह्याच्या पलीकडे काय नाही. तुम्ही आता चांगलं काम करताय, आता तुम्ही भावी नगरसेवक होणार. मंडळी, आजच्या रील्सच्या जगामध्ये म्हणजे सामाजिक माध्यमांच्या जगांमध्ये काही सेकंदाच्या रील्समध्ये मनोरंजन विकलं जातं. तिथंच काही सेकंदाच्या याच रील्सच्या माध्यमातून समाजाचे ज्वलंत प्रश्न मांडून ईश्वरपूरमधला एक चेहरा समाजाला विचार करायला भाग पाडतोय. व्ह्यूज आणि फॉलोअर्स याच्या पलीकडे जाऊन सामाजिक प्रश्न मांडण्याची ही पद्धती आणि हा चेहरा आज आपण जाणून घेणार आहोत. ईश्वरपूरमधले समाधान माने यांच्याशी आज आपण गप्पा मारतो. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची ओळख करून द्या. माझं नाव समाधान दादासू माने. मी आपल्या ईश्वरपूरचाच रहिवासी आहे आणि एक नागरिक आहे. त्या पलीकडे काय आपली जास्त ओळख नाही. पण आता रील्सच्या माध्यमातून तुमचा चेहरा समाजासमोर येतोय किंवा प्रसिद्धही होतोय. या व्यतिरिक्त तुमचा व्यवसाय काय आहे? सुरुवातीला तर आपण कॉलेज संपल्यानंतर मोबाईल शॉप सुरू केलं होतं आपल्या आजच चौकात. ते आपण बरेच काळ चालवलं. त्यानंतर आपले एक शेत जमीन आहे, तिथं आपण एक गोडाऊन बांधलं. त्यानंतर आता वडिलांच्या हिश्श्यात, म्हणजे वडिलांचा हिस्सा आहे, जे वडिलांचं आहे ते वडिलांचं आहे, त्यांच्यात आपण आता मंगल कार्यालय बांधलेलं आहे. तर हे आपण बघतोय. हा, म्हणजे हे सगळे व्याप सांभाळून तुम्ही रील्सच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडताय. आता रील्स करण्याची सुरुवात तुमची कशी झाली? सुरुवात म्हणजे तशी आवड होतीच ह्या क्षेत्रातली. फक्त सुरुवात अशी झाली, मी ज्यावेळेला कॉलेज माझं संपलं, त्यानंतर आमच्या भागात बऱ्याच समस्या होत्या. जसं की आमचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी शेतजमिनींना लागून आहे. मग तिथं साप असतील, विंचू असतील, अशा गोष्टी भरपूर. आणि आमच्यात तिथं रात्रीची लाईटच लागायची नाही. म्हणजे जवळजवळ एक एक आठवडा, 2-2 आठवडे लाईट जर नसेल रात्रीची तर लागत नव्हती. लोकांनी बऱ्याच तक्रार दिल्या, सगळे पर्याय केले, पण काय लाईट काही येत नव्हती. त्यावेळेला फक्त माझं कॉलेज झालेलं आणि त्यावेळेला फक्त फेसबुक होतं. मग त्यावेळेला आपलं गरम रक्त, मग तो त्रास मला सहनच झाला नाही. सहन नाही झाल्यानंतर मग मी एक व्हिडिओ बनवला आणि गरम रक्त असल्यामुळे त्यात माझ्याकडून अपशब्द पण गेले. बरेच अपशब्द गेले. त्यानंतर काम झालं, प्रभावी काम झालं. तो फेसबुकच्या जमान्यात सुद्धा तो व्हिडिओ आपल्या बऱ्याच ठिकाणी गेला आणि त्यानंतर मग थोडंफार आपले जवळचेच लोक होते, त्यांनी जरा समजून वगैरे सांगितलं. काम झालं, पण थोडासा त्यावेळेला मला पण त्रास झाला. आणि त्यानंतर परत लाईटचीच समस्या, म्हणजे आमच्या भागात व्होल्टेज कमी होतं. आमच्या एरियातल्या लोकांनी सगळ्यांनी निवेदन वगैरे दिलं, पण काम नाही झालं. मग मी काय केलं, एरियातल्या सगळ्या लोकांना गोळा केलं. मार्चचा महिना होता आणि वसुली सुरू होती. मी सगळ्यांनी एकच सांगितलं की आपण ह्या मार्चमध्ये कोणीच लाईट बिल भरायचं. इतका व्होल्टेज प्रॉब्लेम की तुमची साधा जो बल आहे तो सुद्धा लागत नव्हता. अशा ह्या गोष्टीमुळे आम्ही अत्यंत त्रस्त झालेलो. कोणाची मोटर जळाली, कोणाचं मिक्सर जळाला, अशा गोष्टी झाल्या. मग लोकांनी एकत्र केलं. लोकांना सांगितलं की आपण बिलावरती बहिष्कार टाकूया. लोकांनी ऐकलं. तो व्हिडिओ मी प्रसिद्ध केला. प्रसिद्ध केलेल्या एका आठवड्यात तिने नवीन डीपी आम्हाला बसवून दिला. म्हणजे एका व्हिडिओने इतकं मोठं काम झालं. पण त्यावेळेला माझं वय पण त्यावेळेला कमी होतं आणि मग आपलं करिअरच्या नादात मी त्यावेळेला ते गोष्टी सोडून दिल्या. म्हणजे सुरुवातीला वैयक्तिक प्रश्नापासून या मोहिमेची सुरुवात झाली आणि ती सामाजिक मोर्चा किंवा सामाजिक चळवळ म्हणून ती पुढे येत राहील. तुमच्या रील्सला सुरुवातीला तुमचे कुटुंबीय किंवा तुमचे मित्र यांचा प्रतिसाद कसा होता? सुरुवातीला तर काय मला बाहेरच्या पेक्षा घरातच जास्त विरोध, आईचा, बायकोचा, की बाबा तुम्ही समाजाचे प्रश्न मांडताय, ठीक आहे, पण यातून तुम्हाला कुठेतरी कोणतर काहीतरी म्हणेल किंवा काहीतरी होईल ह्याचा जास्त म्हणजे बाहेरच्यांपेक्षा घरातच जास्त आधी विरोध झाला. पण आपण शक्यतो व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न मांडतोय, शक्यतो टीका करत नाही. त्यामुळं आणि आपलं इथलं राजकारण तसं हेल्दी आहे, त्यामुळे आपल्या समस्येवरती काम होतंय हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही आतापर्यंत बरेचसे रील केले, त्यामध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झाला होता असा कोणता विषय आहे? व्हायरल म्हणण्यापेक्षा एक समस्या म्हणजे इतकी प्रखर
आता मी आपल्या तहसीलमधील अभिलेखमध्ये एक व्हिडिओ बनवला. बरोबर. लोकांना इतका त्रास होतोय तिथं, म्हणजे अक्षरशः लोक रडतात, मी बघितले कागद मिळवण्यासाठी. आणि मला स्वतःला आलेला अनुभव आहे. मी माझा स्वतःचा कागद, जमीन माझी, कागद माझा, मी तुमच्याकडे भिकाऱ्यासारखं हात जोडून मागतोय. पैसे घ्या, पण कागद द्या. एका कागदाला जर 1-1, 2-2 महिने जर लागत असतील, तर मग ह्या सिस्टीमचा काय उपयोग आहे? मग ह्या अनुभवातून काय झालं, मी रोज लोक बघायचो. लोक अक्षरशः वरांड्यात झोपतात, अजून सुद्धा झोपतात. डबा घेऊन येतात कागद मिळेल म्हणून. ही समस्या मला इतकी डोक्यात आहे, मला अक्षरशः त्या रात्री झोप लागली नाही. कारण माझा स्वतःचा कागद मी यांच्याकडं भिकाऱ्यासारखं मागत होतो. त्यानंतर मग मी ठरवलं, काय नाही, आता काय होईल ते होईल. आपण ते व्हिडिओ करायचा. आणि तिथं तो मी व्हिडिओ केला. व्हिडिओ केल्यानंतर तिला इतका प्रचंड प्रतिसाद भेटला. कारण ही समस्या माझ्या एकट्याची नाही. सगळ्यांचीच आहे. पूर्ण तालुक्यातील, जिल्ह्यातील, पूर्ण महाराष्ट्रात जिथं-जिथं ही लोक कागद काढायला जातात ना, तिथं त्या प्रकारे त्यांना दमवलं जातं. मग तो इतका व्हायरल झाला, इतका व्हायरल झाला. त्याच्यावरती कमेंट जर तुम्ही बघितल्या ना, अक्षरशः लोकांनी सांगितले किती मोठा त्रास यांना दिला जातो. तर ही परिस्थिती आता जी आहे आपल्या तहसील कार्यालयातली, ती आपण ती मांडली आणि ती व्हायरल झाल्यानंतर लोकांचा चांगला प्रतिसाद पण आला. आणि त्यानंतर आता थोडंफार का होईना, पण तिथं काम होतंय. म्हणजे साचून राहिलेल्या एखाद्या गोष्टीला वाट करून देणं ही भूमिका तुमची त्यामध्ये राहिली, की ते आतापर्यंत साचून राहिलं होतं आणि मग सगळ्यांनीच पुढे येऊन आपापल्या तक्रारी मांडायला सुरुवात केली आणि त्यातनं प्रश्न सुटत गेले. आता रील्स आणि सामाजिक माध्यम म्हणजे सोशल मीडिया ह्याच्यावर मनोरंजनावर जास्त भर दिला जातो. विनोदी किंवा अभिनय असणारे, गाणी असणारे असे विषय जास्त हातात. मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सामाजिक प्रश्न का निवडले? सामाजिक म्हणजे आता मी बघितलं ना, सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, आपण जे सुरुवातीला रील केली त्याचा इम्पॅक्ट पडला. आणि खरं तर ह्या क्षेत्रात आवड म्हणण्यापेक्षा एक जागरूक नागरिक म्हणून पुढे येणं खूप गरजेचं आहे. गरज म्हणून. आता बरेच लोक, आता रील तुम्ही बघतायच. रील आला, आपण स्क्रोल केला, झालं. पुढचा एखादा इमोशनल रील आला, आपण इमोशनल होतो. स्क्रोल केला, एखादा कॉमेडी रील आला तर आपण हसतो. एखाद्या विषयावरती आपण प्रभावीपणे मुद्दा मांडल्यानंतर त्या मुद्द्यावरती लोक व्यक्त होतात. जसं की आता आपल्या भागात जी समस्या आहे, रस्त्याची असेल, नाल्याची असेल, त्या गोष्टीवरती लोक व्यक्त होतात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. फक्त रील करून किंवा ते किती व्हायरल जाते, किती लोकांनी लाईक केलं, किती लोकांनी शेअर केलं, हे न बघता त्या रीलचा किती इम्पॅक्ट पडतोय हे महत्वाचं आहे. मग सोशल मीडियाचा हा चांगला उपयोग होतोय हे जेव्हा लक्षात आलं, त्यानंतर आपण हे सिरीजच सुरू केली. कारण दुसरे इतर रील करण्यापेक्षा ह्याच्यातून जर लोकांचं काम होत असेल, होत असेल. तर मग हे रील करण्यात काही आपल्याला हरकत नाही, हे आपल्या लक्षात आलं. तसंच सोशल मीडिया हा दुधारी शस्त्राप्रमाणे आहे, की त्याचा वापर चांगल्यासाठी होऊ शकतो आणि वाईटहीसाठी होऊ शकतो. आपण त्यातला चांगला वापर तुम्ही समाजासमोर आणताय. आता तुमच्या मते सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त महत्त्वाचे कोणते विषय मांडले पाहिजेत? सोशल मीडियाच्या माध्यमातून एकतर ह्या समस्या आहेतच, भ्रष्टाचार आहे, तर सगळ्याच गोष्टी आल्या. आता आपण बघतोय आपल्या नीटचे पेपर लीक झाले किंवा एखादी फोटोकॉपी मागवली तर दुसऱ्याच विद्यार्थ्याची फोटोकॉपी आली. मग अशा ज्या गोष्टी आहेत, या ज्वलंत गोष्टी आहेत, ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, विद्यार्थ्यांचं म्हणजे आपल्या देशाच्या भविष्याचं नुकसान या ठिकाणी होतंय. ह्या मुद्द्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि लोकांना आता राजकारण, म्हणजे आता तरुण पिढी आहे, ते काय म्हणते राजकारण काय राहिलं नाही. खरं तर राजकारणामुळेच आपल्या सगळ्या गोष्टी चालत असतात. बरोबर. आणि तरुणांनी ह्या राजकारणाकडे बारकाव्यानं बघणं खूप गरजेचं आहे. आजकाल झालंय काय, की समजा मी एखाद्या भाजपच्या विरोधात बोललो, लोक मला काँग्रेसचा म्हणून समजतात. बरोबर. मी काँग्रेसच्या विरोधात बोललो तर लोक मला भाजपचा समजतात. मग भाजप, काँग्रेस आणि ह्या पक्षापासून लांब जाऊन आपण कुठंतरी आधी नागरिक म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण नागरिक म्हणून एकत्र येईल ना, त्याच वेळेला थोडाफार का होईना बदल हा घडणार आहे. आता रील्सची तांत्रिक बाजू देखील महत्वाची आहे या प्रक्रियेमध्ये. एखादा विषय सुचण्यापासून तो प्रसिद्ध होण्यापर्यंतची प्रक्रिया काय असते? रील ऍक्च्युली आपला जो ह्याला कंटेंट म्हणता येणार नाही. आपल्याला हे सुचत नाही, हे डोळ्यासमोर आहे, दिसतच आहे. हे काय सुचण्याची गोष्ट नाही. किंवा तुम्ही जर मला सांगितलं की बाबा आमच्या भागात असा असा प्रॉब्लेम आहे आणि तो आम्ही निवेदन दिलं, पत्रव्यवहार केला, पण काम काय झालेलं नाही. आम्हाला असं वाटतं की तुम्ही हा आमचा मुद्दा लोकांसमोर आणावा. सोशल मीडियाचं हेच काम आहे. आजकाल सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. तुमची समस्या जोपर्यंत लोकांपर्यंत जात नाही, त्यावरती लोक व्यक्त होत नाहीत, तोपर्यंत सिस्टीम सुद्धा लवकर काम करत नाही.
मग ह्याला काय कुठला कंटेंट म्हणा किंवा एखादी स्क्रिप्ट वगैरे असं काहीच गोष्ट नाही, ही डोळ्यासमोर दिसतंय आणि तेच आपण मांडतोय. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. मला तांत्रिक प्रक्रिया म्हणजे व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग हम्म. ही प्रक्रिया कशी असते? खरं तर समस्या मांडणे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. हम्म. एखाद्यावरती टीका करणे खूप सोपं आहे हम्म. किंवा प्रश्न मांडणे खूप सोपं आहे. त्यात तुम्हाला जास्त एडिटिंगची गरजच नाही. तुम्ही बोलला, आया सर तुम्ही रील पोस्ट केला, विषय संपला. त्यात जास्त एडिटिंग म्हणजे ज्या वेळेला एखादा मुद्दा खूप मोठा आहे तर त्याच्या बॅकग्राऊंड स्टोरेज जे आहे म्हणजे आतापर्यंत घडलेले प्रकार, तिथले हा. फोटोज, व्हिडिओज ते फक्त आपण त्यात ऍड करतोय. एवढंच, ह्याच्या पलीकडे जास्त एडिटिंगची काही ह्याला गरजच नाही. असं एखादं रील्स किंवा तुमचा व्हिडिओ असा एखादा आहे की ज्याच्यामुळं एखाद्याच्या आयुष्यामध्ये फरक पडला किंवा एखादा प्रश्न पूर्णपणे सुटला किंवा त्या विषयाची चर्चा झाली, असा एखादा व्हिडिओ कोणता सांगता येईल? आता मध्यंतरी आपल्या कामेरी नाक्यावरती एक अपघात झाला आणि अपघातात ज्या वाहनाचं नुकसान झालं ते ठीक आहे, पण त्या वाहनांमुळे रस्त्याच्या कडेला एक गाडा होता, केळीचा गाडा होता आणि नाहक त्या आजोबांचं नुकसान झालं. मग आपण सहज म्हणजे त्या आजोबांना मदत व्हावी म्हणून एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर काही तासातच आपल्याला मदत पण भेटली. आता ती ही बातमी ह्याच्यावरती पण आलेली आहे, फेसबुकला वगैरे पण ही आलेली आहे. पण त्यामुळे झालं काय, ते जे आजोबा होते त्यांचा तो खूप जुना गाडा होता. अपघात झाला पण त्यांचा जुना गाडा आहे तो चांगल्या पद्धतीने रिपेअर झाला. ते त्यांच्या आजोबांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ते सगळं सांगून गेले की बाबा मला गरज होती आणि तुम्ही ते काम करून दिलं. म्हणजे अशा पद्धतीने रीलच्या माध्यमातून एक चांगला इम्पॅक्ट पण घडतोय. आणि ज्यावेळेला मी तहसीलदार कार्यालयातली ज्यावेळेला समस्या मांडतो ना, त्यानंतर मी बघितले रेशन कार्डसाठी लोकांची खूप धावपळ होती. रेशन कार्ड मिळत नाही किंवा प्रलंबित राहतात किंवा काही लोकांना काय डॉक्युमेंट द्यायचे हे समजत नाही. मग एक आजी होत्या, आता आपण एक कॅम्प घेतला मध्ये की प्रलंबित रेशन कार्ड आपल्याला निकाली काढायचे. मग त्याला जवळजवळ 195 रेशन कार्ड त्या दिवशी एका दिवसात आपण प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे मोरे साहेब असतील, लांडे साहेब असतील, यांनी सहकार्य चांगले केले आणि त्या माध्यमातून आपण ते निकाली काढले. त्यावेळेला एक आजी तिथं आली होती. विषय काय होता, फक्त तिला नाव चढवायचं होतं आणि ते ऑनलाईन करायचं. पण तिला काही माहित नव्हतं. ती रोज यायची जायची, कोण तिला व्यवस्थित सांगत नव्हतं. जरी सांगितलं तर त्या आजीला समजत नव्हतं. मग त्या दिवशी त्या आजीचं काम झालं, तिनं खूप हेलपाटे मारले होते. आजीनं जाताना माझ्या डोक्यावरती हात ठेवला की बा तुझ्यामुळे माझा काम झालं. म्हणजे जास्त मोठा नाही पण छोटे छोटे बदल तरी व्हायला सुरुवात झाली. जसा आता हा तुमच्या व्हिडिओमुळं किंवा रील्समुळं समाजामध्ये परिणाम होतोय, तसा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर काय झाला? म्हणजे म्हणतात ना, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे ह्याच्या पलीकडे काय नाही. फक्त ओळख, म्हणजे गाव मला ओळखते. ह्याच्या पलीकडे माझं जास्त काय फायदा नाही, कारण ह्याच्यातून माझं नुकसानच आहे. जेवढा वेळ मी ह्या कामासाठी देतो ना, त्याच्यातला मी थोडा सुद्धा वेळ आता मी माझ्या व्यवसायाला देत नाही. म्हणजे माझ्या व्यवसायाकडे, माझं घराकडं सगळीकडे दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की आता शहरातील जे तरुण आहेत, प्रत्येक भागात एक तरुण असा बनावा ज्याने त्याच्या त्याच्या भागातल्या समस्या मांडाव्यात आणि काम करून घ्यावं. म्हणजे सगळ्या तरुणांनी एकत्र आलं तर हे काम होणार आहे. त्यामुळं माझ्यावरचा पण लोड, म्हणजे लोड असं काय झालं, आता मी ज्यावेळेला व्हिडिओ करतो त्यावेळेला लोकांच्या प्रतिक्रिया येतात, कमेंट येतात, लोक फोन करून सांगतात. ज्याला एखादा व्यक्ती आपल्याकडे एक अपेक्षेने फोन करतो किंवा मेसेज करतो की दादा आमची समस्या मांडा, त्यावेळेला मला पण एक जबाबदारी येते की बाबा ह्या व्यक्तीचं आपल्याला काम करायला पाहिजे, कारण तो त्या विश्वासाने आपल्याकडे ते काम घेऊन आलेला आहे. हे न होतंय काय, त्या कामाच्या नादात माझं ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. जर अजून आपल्या शहरात तरुण तयार झाले तर मला वाटतंय की मग बाकीचे तरुण मिळून हे सगळं काम आम्ही किंवा आपण सर्वजण मिळून ते काम करू शकतो. आजच्या रील स्टार म्हणजे या सामाजिक माध्यमाच्या जगामध्ये किंवा सोशल मीडियाच्या प्रसिद्धीच्या याच्यामध्ये रील स्टारचं यश कशात आहे? तुम्हाला काय वाटतं, ही माझं यश किंवा म्हणजे तुमचं म्हणण्यापेक्षा रील स्टारचं यश कशात आहे? प्रत्येकाची परिभाषा वेगळी आहे. आता कुणाला फेमस व्हायचं असतंय, कुणाला फॉलोअर्स वाढवायचे असतात, कुणाला सोशल मीडियामधून पैसे मिळवायचे असतात. प्रत्येकाची परिभाषा वेगळी आहे. बरोबर. आता माझं नावच आई वडिलांनी समाधान ठेवलं, मला यात समाधान मिळते, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सोशल मीडिया आशीर्वाद की धोका, तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियाचा उपयोग जसा करेल तसा, म्हणजे चांगला केला तर चांगला आहे आणि वाईट केला तर वाईटच आहे.
मग आपण कशा पद्धतीने चांगला करू शकतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की बाबा आपण सोशल मीडियाचा वापर कुठल्या डायरेक्शनने नेतोय आणि त्याचा आउटपुट काय येतोय हे खूप महत्वाचं आहे. मग तसं तुम्हाला एखादा वाईट अनुभव याच्यातनं आलाय का? नाही ह्याच्यातून मी सांगितलं ना आपल्या तालुक्यात राजकारण अतिशय हेल्दी आहे. मी जरी एखाद्या नगरसेवक असेल किंवा एखाद्या मंत्र्यावर वगैरे मी जर टीका केली तर मला समोरून त्यांच्यातलेच लोकांचा फोन येतो की बाबा तुझी समस्या काय आहे, आपण कशा पद्धतीने ती सोडवू शकतो. म्हणजे धमकी म्हणा वगैरे असे प्रकार अजिबात घडत नाहीत कारण आपलं हे राजकारण खरंच खूप हेल्दी आहे. आणि त्यामुळे फोन येतात की बाबा तुझी जर ही समस्या आहे म्हणजे मी समस्या म्हणतो ती माझी नाही, ती शहराची समाजाची. समस्या आहे, ती जनतेची समस्या आहे. मग ती आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो त्यासाठी मग आपले स्थानिक नगरसेवक सुद्धा मला फोन वगैरे करून त्याची माहिती घेतात की बाबा आपण कशा पद्धतीने काम करूया. म्हणजे एक तर म्हणजे प्रशासनाच्या विरोधात जाऊन नाही तर प्रशासनाबरोबर जाऊन काम करणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपण समस्या मांडतोय पण समस्या मांडून उपयोग नाही, समस्येचा पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे. माझा वेळ व्हिडिओ करण्यापेक्षा त्या समस्येचा पाठपुरावा करण्यात जास्त जातो. आता तुम्ही म्हणताय की राजकारणात तरुण पिढीनं उतरलं पाहिजे. तर असं आहे का की तुम्ही प्रसिद्धी झाला आहात, तुमचा विचार आहे का राजकारणात उतरण्याचा? राजकारणात उतरण्याचा म्हणजे आता कमेंट येतात की तुम्ही भावी नगरसेवक आहेत किंवा लोक भेटल्यानंतर सांगतात तुम्ही आता चांगलं काम करताय, आता तुम्ही भावी नगरसेवक होणार. मला काही नगरसेवक व्हायची गरजच नाही. आता जे काम करतोय ते नगरसेवक म्हणजे नगरसेवकचा अर्थ काय नगर आणि सेवक. माझ्याकडून जी सेवा होते ती नगराची सेवा आहे. त्यामुळे मला असं एखादं पद मिळाल्यानंतरच मी काम करेन असं त्यातून काही उद्देश नाही किंवा राजकारणातच उतरावं असं काही उद्देश नाही. पण मी तरुणांना सांगेन जे आता एमपीएससी युपीएससी तरुण करतात, आता तलाठी वगैरे असेल शिपायाचा जरी ही निघाली ऍड निघाली तर तुम्ही लाखोने अर्ज भरता. तिथं तुम्ही नगरसेवक पदाचे फॉर्म सुटल्यानंतर तुम्ही काय अर्ज भरत नाही? भरा ना. मला माहित आहे तुम्ही त्यात तुम्ही टिकू शकणार नाही, तुम्ही पराभूत होणार आहे किंवा तुमच्याकडून प्रचार होणार नाही. तुम्ही जर तलाट्याचा किंवा शिपायाचा अर्ज भरत असाल लाखोने तर नगरसेवक पदाचा अर्ज भरायला काय प्रॉब्लेम आहे? 4 तर घरातली मत मिळतील. त्यानं काय होईल माहितीये का, समाजामध्ये एक अशी भावना निर्माण होईल की आत्ताचा तरुण आहे तो लढतोय, तो हरेल पण लढून हरेल, असंच नाही हरणार. ह्या गोष्टीसाठी तरुणांनी ह्या राजकारणात उतरलं पाहिजेच. भले तुम्ही जिंका किंवा हारा ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. अंगणवाडीच्या बाहेर खड्डा काढून लहान मुलांना शी आणि शू करायला तिथं भाग पडलं जाते कारण आतमध्ये टॉयलेटची सोय नाही. सोय आहे तर पाणी नाही, पाणी आहे पण मोटर नाही. अशा या भीषण गोष्टीकडे इतक्या वर्ष कोणी लक्ष का दिलं नाही? आपल्याला काय फरक पडतो म्हणून आपण गप्प राहतोय. आपल्या समोर जे काम चाललंय हे चुकीचं आहे, ह्याच्यावरती तुम्ही जर आवाज उठवत नसाल तर मग तुम्ही सिस्टीमच्या विरोधात बोलायचा तुम्हाला अधिकार नाही.